आज दिलं धीरजला मी सरप्राईज आणि त्याच्यासाठी बनवला मी हा व्हायरल घेवर, जो इंस्टाग्रामवरती कंटिन्यूअस मला स्क्रोलमध्ये येत होता आणि मला असं झालं की आता मला हा बनवायचाच आहे. कारण तुम्हाला सांगू खरं, धीरज एवढ्या टाईमपासून मला बोलतो आहे का त्याला घेवर ट्राय करायचं आहे. आणि आम्ही असं कधीच मूर्त होत नाही की आम्ही कुठे गेलो आणि तिथे आम्ही घेवर खाल्ला, असं पॉसिबलच होत नाही. सो फायनली मी बनवायचं ठरवलं आणि त्याचे रिॲक्शन्स बघा. ही सो हॅपी. त्याने खूप जास्त माझी तारीफ केली आणि मग मला काय, मी तर झाडावरच चढले होते आणि मग छान असं बनवलं आणि आम्ही गेलो राऊंड मारायला. कारण दिवसभर आज होते मी घरी, कारण आम्हालाची तब्येत नव्हती ठीक, त्याच्यामुळे मी आज शॉप बंद ठेवलं आणि मी घरीच थांबले होते. मस्त पेस्ट्री खायला गेलो, पण तिथे अजिबात चांगली नव्हती. मॉन्जिन इज रिअली बॅड रिव्ह्यू. त्याच्यानंतर थोडा वेळ राऊंड मारला, फिरलो अलिबागमध्येच आणि मग नंतर घरी गेलो तर त्या दिवशी तर मी क्लिप नाही घेतला. हा सेकंड डेचा क्लिप आहे, ज्याच्यामध्ये मी मस्त जेवण बनवलं. ही अळूवडीसुद्धा व्हायरल आहे, बिकॉज ते अळूची पानं कट करून जे इन्स्टंटवालं बनवतात तसं मी ट्राय केलं आणि खूप मस्त झालेलं. त्यानंतर होती मेथीची भाजी, कारण श्रावण असल्यामुळे ना सगळीकडे मेथीची भाजी दिसते आणि मला ती खाऊ वाटते. सो मी आज ती बनवली, कारण रोज मच्छी नको वाटलं. आज थोडं व्हेज खाऊयात म्हटलं, सो याचं जेवण बनवलं. आणि मग नंतर बनवली चपाती, कारण मला मेथीची भाजी म्हटल्यावर चपाती मला लागते. सो मी ती बनवली आणि मग घेतली अळूवडी फ्राय करायला. मस्त तेही झालं आणि मस्त बसलो जेवायला. जेवण वगैरे केलं आणि नेक्स्ट डे शूट होतं माझं एक, त्याच्यामुळे त्याची तयारी करायला घेतली. सो नेक्स्ट डेला हा क्लिप काढला आहे मी, जेव्हा मी मेकअप स्टार्ट केला होता. हेअरस्टाईल ऑलमोस्ट माझी झाली होती. सो हा ब्लाऊज आहे तो माझा आहे. याच्यावर जी साडी वेअर करणार आहे तीसुद्धा माझी आहे, काही याच्यातलं स्पॉन्सर्ड नाही आहे. आणि त्या मॉडेलने त्या माझ्या फ्रेंडने सॉरी नॉट मॉडेल, माझ्या फ्रेंडने जो नेकलेस वेअर केला आहे तो माझ्या लग्नातला आहे. सो हे असं सगळं मी असं छान जपून ठेवलं आहे. तर ते आम्हाला आता शूटमध्ये यूज झालं. आणि खरंच मी बोलते, जो मी मेकअप लुक करायचं ठरवलेलं ना, तो नाही पॉसिबल झाला, बिकॉज तिचे केस थोडेसे पुढे विरळ होतं. त्याच्यामुळे मग ही अशी बियर्डवाली वेणी तिला करायची होती आणि मग तिने असं कधी केलं नव्हतं, तर ती म्हणाली छान दिसेल कर. सो मी केलं. हे होतं तिचं बिफोर लुक. तिचे केसही खूप लांब होते, तर त्याच्यामुळे मला छान हेअरस्टाईल करता आली. आणि मग हा होता तिचा आफ्टर लुक. तर नक्की मला सांगा हा लुक कसा वाटतो आहे. आणि मला जे ओळखतात त्यांनी मला पर्सनली कमेंट केली तर काही बिघडणार नाही आहे, ठीक आहे. जळणाऱ्यांनो अजिबात जळू नका. तर हा होता असा लुक आणि तिला पण खूप जास्त आवडलेला. आणि बाय द वे तीसुद्धा एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि तीसुद्धा छान मेकअप करते, ऑर्डर्स घेते. सो तिला माझ्याकडनं मेकअप करून घ्यायचा होता आणि मीही तिला इन्सिस्ट करत होते की तू नक्की ये. सो असं आम्ही शूट करायला गेलो, छान फोटोज क्लिक केले, व्हिडिओज क्लिक केले आणि मग आम्ही पोचलो घरी. पण हा बघा लुक किती सुंदर वाटतो तिचा जेव्हा तिने टर्न केलं. आणि हा ब्लाऊज तर माझा मोस्ट फेवरेट आहे. सो छान असं झालं. आणि त्याच्यानंतर ही आहे आर्ट आणि याच्या मागची आर्टिस्ट बघा, काय माझा अवतार झाला होता. खूप जास्त ऊन होतं, तर आम्ही शूट केलं आणि पोचलो घरी. थँक्यू फॉर वॉचिंग.